2 वेळा दौरा रद्द झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज नाशिक दौऱ्यावर आले होते। मात्र अवघ्या 2 तासाचा हा दौरा अर्धवट सोडत राज ठाकरे पुन्हा एकदा मुंबईकडे रवाना झालेले आहेत। परंतु एकूणच जर या दौऱ्याकडे जर आपण बघितलं तर मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये राज ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उत्साहाचं असं वातावरण दिसून येत होतं। राज ठाकरे आता आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना काय संदेश देतात, काय भूमिका घेतात याकडे सर्वांचंच लक्ष लागून होतं। गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येणार अशा देखील चर्चा या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहेत। परंतु या एकूणच चर्चेच्या अनुषंगानं राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय सूचना देतात, निवडणुकीमध्ये शिवसेनेसोबत युती होणार की नाही, की स्वबळावर लढलं जाणार की भाजपसोबत जाणार, या एकूणच ज्या काही घडामोडी घडत आहेत त्याबाबत राज ठाकरे यांची नेमकी भूमिका काय हे जाणून घेण्याबाबत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साहाचं वातावरण आपल्याला या ठिकाणी दिसून येत होतं। सकाळी 11 वाजता राज ठाकरेंचं नाशिकमध्ये हॉटेल SSK या ठिकाणी आगमन झालं आणि इथे आल्यानंतर त्यांनी पदाधिकाऱ्यांकडून सत्कार स्वीकारला आणि त्यानंतर राज ठाकरेंनी काही प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत एकत्रित बैठक घेत 2 तासातच राज ठाकरेंनी मुंबईकडे ते पुन्हा एकदा रवाना झालेले आहेत। परंतु एकूणच या दौऱ्यासंदर्भात आपल्याला अधिकृत सूत्रांकडून जी माहिती मिळाली, काही प्रमुख पदाधिकारी आहेत जसे की प्रदेश सरचिटणीस असतील, शहराध्यक्ष असतील, जिल्हाध्यक्ष असतील, त्यांच्यासोबत राज ठाकरेंनी चर्चा केलेली आहे आणि पदाधिकाऱ्यांना जबाबदारीचं वाटप लवकरच केलं जाणार आहे। प्रत्येक पदाधिकाऱ्याला एक प्रमुख अशी जबाबदारी ही सोपवली जाईल आणि त्या जबाबदारीनुसार त्यांना आता काम करावं लागेल आणि या कामाचं जे मॉनिटरिंग आहे, म्हणजे या कामावर जे नियंत्रण आहे ते आता मुंबईतून होणार आहे। म्हणजे एखाद्या पदाधिकाऱ्याला एक जबाबदारी दिल्यानंतर ती जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडली जाते की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी आणखीन एक पदाधिकाऱ्याची नेमणूक केली जाईल आणि ते पदाधिकारी राज ठाकरे यांना त्या संदर्भातला अहवाल वेळोवेळी सादर करतील। म्हणजे आता पदाधिकाऱ्यांवरच्या कामाचं जे मॉनिटरिंग आहे ते कुठेतरी आता केलं जाणार आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे देखील आता पुढे सरसावली आहे। जी गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे, शिवसेना आणि मनसे म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्यासंदर्भातली जी काही चर्चा सध्या सुरू आहे त्याबाबत काही राज ठाकरे भूमिका घेतात का याकडे देखील लक्ष लागलं होतं। काही पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात राज ठाकरेंशी चर्चा करण्याचा देखील प्रयत्न केला, परंतु योग्य वेळी मी तुम्हाला कळवेल अशा एका शब्दात त्यांनी एका वाक्यात त्यांनी पदाधिकाऱ्यांना सूचक असा संकेत दिलेला आहे। त्यामुळे मी जो काही निर्णय घेईल तो योग्य वेळी आपल्यापर्यंत कळवला जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। परंतु मुंबईतून एक कॉल राज ठाकरेंना आला आणि त्यानंतर अवघ्या 2 ते 3 तासाच्या दरम्यानच त्यांनी आपला नाशिक दौरा आटोपता घेतला। मिळालेल्या माहितीनुसार राज ठाकरे हे नाशिकमधून सायंकाळी पुण्याकडे जाणार होते। पुण्यामध्ये देखील त्यांच्या काही बैठका या होणार होत्या, परंतु त्यांनी पुण्यामध्ये पदाधिकाऱ्यांना निरोप देत पुन्हा दौरा रद्द करण्यात आल्याचा त्यांनी संदेश पुण्यामधल्या पदाधिकाऱ्यांना पाठवला आणि ते नाशिकमधूनच पुण्याकडे रवाना झालेले आहेत। सूत्रांनी जी माहिती दिली त्यानुसार काही कौटुंबिक कारणास्तव त्यांना मुंबईला तातडीनं जावं लागल्याचं समजतं। त्यामुळे आता राज ठाकरे पुन्हा नाशिकला साधारणपणे 5 जूनच्या दरम्यान येतील असं सांगितलं जात आहे। नाशिकमध्ये मनसेचं जे कार्यालय आहे त्याचं नूतनीकरणाचं काम सध्या सुरू आहे आणि या कामाचं उद्घाटन जे आहे ते राज ठाकरेंच्या हस्ते करावं अशी इच्छा काही राज ठाकरेंनी स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहून उद्घाटन करावं अशी इच्छा काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली। राज ठाकरेंनी या संदर्भामध्ये देखील अद्यापपर्यंत काही स्पष्टता दिलेली जरी नसली तरी 5 जूनला कदाचित राज ठाकरे पुन्हा एकदा नाशिकला येण्याची शक्यता आहे आणि यावेळी पदाधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदारीचं वाटप देखील केलं जाईल असं समजतंय। कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक।